वाशी रुग्णालयात मृतदेह गुंडाळण्यासाठी 2,000ची लाच घेतल्याप्रकरणी मनसेने मनपा रुग्णालय अधीक्षकांचा सत्कार केलाय। नवी मुंबई मनपाच्या वाशी येथील रुग्णालयातील कर्मचाऱ्याने मृतदेह चांगल्या कपड्यात गुंडाळण्यासाठी 2,000ची मागणी केली होती। दरम्यान 2,000 लाच घेतानाचा व्हिडिओही व्हायरल झाला होता। आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केलेल्या मुलीच्या कुटुंबियांकडून रुग्णालयातील कर्मचाऱ्याने लाच मागितल्याने प्रचंड संताप व्यक्त करण्यात येतोय। या प्रकरणी मनसे कार्यकर्त्यांनी रुग्णालय अधीक्षकांच्या कार्यालयात जाऊन त्यांना जाब विचारला। मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक होत कंत्राटदारास ब्लॅकलिस्ट करण्याची तसेच कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करून रुग्णालय अधीक्षकांचा देखील राजीनामा मागितला। मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने रुग्णालयात काही काळ प्रचंड तणावाचं वातावरण होतं। जे काही घडलेलं आहे ते समाज माध्यमांमध्ये एक चित्रफित व्हायरल झालेली आहे आणि त्या अनुषंगाने जो प्रकार घडलेला आहे तो नक्कीच निंदनीय आहे आणि सदर कंत्राटदाराला आदेश देऊन त्या कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबन करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। याबाबतची चौकशी करून त्याबाबतचा अहवाल आणि त्यानंतरची योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल। नमस्कार, मी संजय शिर्के, महाराष्ट्र नवनिर्माण सेना विभाग सचिव, वाशी नवी मुंबई। वाशीमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे रुग्णालय आहे, तिथे काल संध्याकाळी असा एक प्रकार घडण्यात आला आहे की 23 वर्षाच्या मुलीचे बॉडी आणण्यात आली होती आणि PMसाठी आणण्यात आली होती। तर कर्मचाऱ्यांनी तिला असं सांगण्यात आलं की तिच्या नातेवाईकांना असं सांगण्यात आलं की 2-2.5 हजार रुपये तुम्ही आम्हाला द्या, तर तिची बॉडी आम्ही व्यवस्थितपणे कवर करून देऊ, पॅक करून देऊ। आणि ते पैसे घेताना व्हिडिओही व्हायरल झाला आहे। या घटनेची तक्रार आम्ही महानगरपालिकेचे जे डीन आहेत राजेश म्हात्रे MS त्यांना आम्ही केली आहे। त्यांनी आमच्या पत्राद्वारे असं आश्वासन दिलं आहे की जे पण कंत्राटदार आहेत आणि जे पण कर्मचारी आहेत त्यांच्यावर FIR करू आणि जे कंत्राटदार आहेत त्यांचं कंत्राट आम्ही डिक्लाइन करू किंवा त्यांचं कॅन्सल करू, असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे।